POL 288 आधुनिक भारतातील राजकीय वारसा पुस्तक 1 भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी घटक 1 राजकीय विचार संकल्पना व स्वरूप 1.2.3 नागरिकत्व व राज्यघटनेतील नागरिकांच्या सहभागाचे स्वरूप नागरिकत्वाची व्याख्या सिटिझन म्हणजे नागरिक हे शब्दशः इंग्रजी शब्दाचे भाषांतर होय. सिटिझन हा शब्द सिव्हिटास या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. सिव्हिटास म्हणजे सिटी, नगर. परंतु जुन्या काळी अथेन्स, स्पार्टा ही ग्रीकांची केवळ शहरे नव्हती, तर ती स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राज्ये सिटी स्टेट्स होती. प्रत्येक नगर हे राज्य असे. या ग्रीक नगरराज्यांच्या कार्यपद्धतीतून सिटिझन किंवा मराठीत नागरिक हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. नागरिक शब्दाची व्याख्या करताना अरिस्टॉटल म्हणतो, ज्याला राज्याच्या विधिविषयक व न्यायविषयक कारभारात भाग घेण्याचा अधिकार आहे तो नागरिक. परंतु ही व्याख्या संकुचित ठरते. नागरिक म्हणजे सरकारशी एकनिष्ठ राहण्यास बांधलेली, सरकारी कायदे स्वतःवर बंधनकारक मानणारी व त्या विशिष्ट राज्यातील समाजाशी समरस असलेली किंवा होऊ इच्छिणारी वयात आलेली व्यक्ती होय. संघटित समाजातील व्यक्तीस राज्य संघटनेकडून काही हक्क प्राप्त होतात व त्याच्यावर काही जबाबदाऱ्या येऊन ठेपतात. अशा हक्क आणि कर्तव्ये प्राप्त झालेल्या व्यक्तीस नागरिक म्हटले जाते. नागरिक हा राज्याचा सभासद असतो. व्यक्ती हा समाजाचा घटक व नागरिक हा राज्याचा घटक ठरतो. नागरिकाच्या अंगी असलेला गुणसमुच्चय म्हणजे नागरिकत्व होय. नागरिकत्व ही प्रामुख्याने एक मानसिक वृत्ती असते. एखाद्या राज्याचे नागरिक असलेल्या आईबापांच्या पोटी जन्म घेणे हे त्या राज्याचे नागरिकत्व प्राप्त होण्यास पुरेसे असते. नागरिकत्वाची ही किमान अट असते. लोकशाहीतील लोकांना नागरिक तर परकीय राजवटीतील लोकांना प्रजा म्हटले जाते. नागरिकाने आदर्श नागरिक असावे ही सर्वमान्य अपेक्षा असते. आदर्श नागरिकत्वासाठी नागरिकाला कर्तव्याची जाणीव, मतदानात सहभाग, अवैध मार्गांचा त्याग, बहुमताचा आदर, ज्वलंत राज्यनिष्ठा या मूल्यांवर श्रद्धा ठेवावी लागते. संयम ठेवून सरकारी यंत्रणेला प्रसंगी प्रतिकार करावा लागतो. सविनय कायदेभंगाचा वापर टाळावा लागतो. अज्ञान, अनास्था, उदासीनता, स्वार्थापुरती पक्षअंधता, संस्कारांचा अभाव हे आदर्श नागरिकत्वाच्या मार्गातील अडथळे ठरतात. आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाची गरज असते. परंतु शिक्षण म्हणजे रास्किनच्या भाषेत लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी त्यांना सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे. अयोग्य रीतीने वागत असलेल्यांना योग्य वर्तन शिकविणे हेच शिक्षण होय. खऱ्या लोकशाहीत भेदाभेद बाजूला ठेवून संबंधित भूप्रदेशातील सर्वांनाच नागरिकत्वाचा लाभ होऊ शकतो. पूर्वी अथेन्समध्ये फक्त निवडक लोकांनाच नागरिकत्वाचे हक्क होते. 20वे शतक उजाडेपर्यंत प्रगत देशांमधील स्त्रियांना देखील राजकीय मतदानाचा हक्क नव्हता. या हक्काचा पाया विस्तृत करून हल्ली बहुसंख्य राष्ट्रांनी प्रौढ मताधिकारास मान्यता दिली आहे. नागरिकत्वाचे प्रकार 1. जन्मसिद्ध नागरिकत्व हे जन्माच्या आधारे प्राप्त होणारे नागरिकत्व होय. हे नागरिकत्व भूमितत्व व रक्ततत्व अशा 2 तत्वांशी निगडीत असते. भूमितत्वाप्रमाणे ज्या देशात व्यक्तीचा जन्म होतो त्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व लाभते. रक्ततत्वाप्रमाणे नागरिकत्वाचा आधार रक्तसंबंध ठरतो. म्हणजे आईवडिलांचे नागरिकत्व मुलास प्राप्त होते, मग ते मूल कोठेही जन्माला येवो. विचारवंतांच्या मते भूमितत्वापेक्षा रक्ततत्व श्रेष्ठ, कारण रक्तसंबंधामुळे प्रेम, निष्ठा लवकर वृद्धिंगत होतात. अ देशातील जोडप्याने ब देशात मुलाला जन्म दिला तर रक्तसंबंध तत्वानुसार त्या मुलाला अ देशाचे व भूमितत्वानुसार ब देशाचे, ब देशाने भूमितत्व मान्य केलेले असल्यास नागरिकत्व मिळू शकेल. त्या मुलावर दोन्ही देश आपला हक्क सांगतील किंवा दोन्ही देश त्यास नागरिकत्व देण्यास विरोध करतील. अशा प्रसंगी अपत्याच्या नागरिकत्वासंबंधी आईवडिलांची इच्छा ग्राह्य धरली जाते. मूल प्रौढ झाल्यानंतर तो स्वतः नागरिकत्वासंबंधी निर्णय घेतो. परक्या देशातील व्यक्तीशी विवाह, परदेशात दीर्घकाळ वास्तव्य किंवा मालमत्तेची खरेदी किंवा सरकारी नोकरी ह्या गोष्टी परदेशात स्वीकृत नागरिकत्वासाठी आधारभूत ठरतात. परंतु त्याआधी नागरिकत्व प्राप्तीच्या इच्छेने संबंधित परकीय सरकारकडे रीतसर अर्ज करावा लागतो.
देश परत्वे स्वीकृत नागरिकत्व संमत करण्यासंबंधी वेगवेगळ्या अटी आढळतात. पुढील कारणास्तव नागरिकत्व रद्द होते: स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग केल्यास, दीर्घकाळ देशाबाहेर राहिल्यास, गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्यास, वेळ लागल्यास, संबंधित सरकारच्या परवानगीशिवाय परकीय सरकारची नोकरी पत्करल्यास नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते. 2. भारतीय नागरिकत्व. राज्यघटनेतील कलम नंबर 5 ते 11 मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या प्राप्तीसंबंधीच्या तरतुदी आढळतात. भारतात जन्मजात नागरिकत्व व स्वीकृत नागरिकत्व असा भेदाभेद केला जात नाही. तसेच घटक राज्याचे वेगळे व संघ राज्याचे वेगळे अशा दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रातला रहिवासी परंतु भारताचा नागरिक म्हटला जातो. कलम नंबर 5 मध्ये जन्म, रक्तसंबंध आणि वास्तव्य या घटकांच्या आधारे स्वीकृती अशा नागरिकत्वाच्या तिन्ही आधारांची तरतूद केल्यामुळे भारतीय नागरिकत्व हे विशाल स्वरूपाचे झाले आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या लोकांसाठी नागरिकत्व देण्याची तरतूद कलम नंबर 6 मध्ये आहे. तर कलम नंबर 8 हे भारतातून अन्य ठिकाणी जाऊन वास्तव्य करणाऱ्या परंतु आपल्या मायदेशासाठी अभिमान बाळगून राहणाऱ्या लोकांना नागरिकत्व बहाल करण्यासंबंधीचे आहे. कलम नंबर 9 मध्ये भारतीय नागरिकत्व कोणत्या कारणास्तव रद्द होऊ शकते याचे विवेचन आहे. कलम नंबर 10 हे नागरिकत्वाच्या संदर्भात संसदेने केलेल्या कायद्यांचे बंधन स्पष्ट करणारे आहे. कलम नंबर 11 नागरिकत्वासंबंधीचा इतर तपशील पुरविते. 3. राज्य संघटना, व्याख्या व स्वरूप. राज्य संघटना किंवा राज्य नागरिकत्वाच्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व बहाल करते. ब्लट्सली म्हणतो, एका विशिष्ट भूभागावर राजकीयदृष्ट्या संघटित झालेले लोक म्हणजे राज्य. गार्नर म्हणतो, विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक संख्येत कायम राहणारा, कोणत्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून संपूर्णपणे किंवा बहुतांश मुक्त असणारा व ज्यातील सुसंघटित शासनसंस्थेची आज्ञा बहुसंख्य नागरिक स्वाभाविकपणे पाळतात, असा समाज म्हणजे राज्य होय. राज्याचे 4 घटक असतात: लोकसंख्या, भूप्रदेश, शासनसंस्था, सार्वभौमत्व. यापैकी कोणताही एक घटक नसला तरी राज्य अस्तित्वात येत नाही. क. लोकसंख्या. लोकसमुदाय नसेल तर राज्य अस्तित्वात येत नाही. परंतु लोकसमुदाय म्हणजे लोकांचा कळप नव्हे. लोकांचा संघटित समाज राज्यनिर्मितीसाठी अभिप्रेत असतो. लोकसंख्येची गुणवत्ता म्हणजे लोकांची बुद्धिमत्ता, शारीरिक दृढता, उद्यमशीलता देखील महत्त्वाची ठरते. जगाच्या पाठीवर कमी लोकसंख्या असलेले मोर्निको, सॅन मरिनो सारखी छोटी राज्ये, तर चीन, भारतासारखी अफाट लोकसंख्या असलेली मोठी राज्ये देखील आहेत. लहान व मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांचे गुणदोष लोकसंख्या तज्ज्ञांनी नोंदविले आहेत. ख. भूप्रदेश. लोकसमुदायाच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी विशिष्ट भूप्रदेशाची आवश्यकता भासते. भूप्रदेशात जमिनीबरोबरच भूमीवरील आकाश, वन्य जलसंपत्ती, ठराविक मर्यादेपर्यंतचे देशाच्या किनाऱ्यालगतचे सागरी क्षेत्र यांचाही समावेश होतो. राज्याचा भूभाग निसर्गदत्त देणग्यांनी व समृद्ध लोकसंख्येला पुरेसा असावा. डगीत सिली विल्बी यांच्यासारखे काही विचारवंत भूप्रदेशाला आवश्यक घटक मानत नाहीत, परंतु त्यांचा हा दृष्टिकोन अयोग्य ठरविण्यात आला आहे. भूप्रदेश उपलब्ध झाल्यावरच इस्रायलचे राज्य जन्माला आले. ग. शासनसंस्था किंवा सरकार. राज्याची ध्येय धोरणे अंमलात आणण्यासाठी भूप्रदेशावरील राजकीयदृष्ट्या संघटित लोकसमुदायाला शांतता, सुव्यवस्था, स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शासनसंस्थेची गरज भासते. अमूर्त अशा राज्याचे शासनसंस्था हे मूर्त, दृश्य असे स्वरूप आहे. शासनसंस्थेचे 3 विभाग असतात: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ. ही 3 मंडळे किंवा विभाग होत. राज्यात सर्व लोकांचा समावेश होतो, परंतु शासनसंस्थेत सरकारी कारभाराची सूत्रे हाताळणाऱ्या मोजक्या व्यक्तींचाच समावेश होतो.
राज्याशिवाय शासनसंस्था असू शकते, परंतु शासनसंस्थेशिवाय राज्य असूच शकत नाही. शासनसंस्थेच्या पाठीमागे सार्वभौम सत्ता असते. राज्याच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करणे, समाजहिताचे नियंत्रण आणि संवर्धन घडविणे ही शासनसंस्थेची उल्लेखनीय कामे असतात. सार्वभौमत्व. सार्वभौमत्वामुळे राज्याला अंतर्गत बाबतीत व परराष्ट्रीय व्यवहारांच्या बाबतीत कोणताही अंतिम निर्णय घेता येतो. 1947 पूर्वी भारताला भूप्रदेश, लोकसंख्या, शासनसंस्था लाभली होती, परंतु सार्वभौमत्व नव्हते. सार्वभौमत्वाच्या प्राप्तीबरोबर भारताला राज्याचा दर्जा मिळाला. राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर, संघटनांवर राज्याचा पूर्णतया अधिकार असणे म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व व राज्याबाहेरील कोणत्याही परकीय सत्तेपुढे न वाकणे म्हणजे बाह्य सार्वभौमत्व होय. राज्य संघटनेतील नागरिकांच्या सहभागाचे स्वरूप. राज्य संघटनेतील नागरिकांचा सहभाग हा राजकीय सहभाग म्हणून ओळखला जातो. अल्मंड आणि पॉवेल यांच्या मते, राजकीय व्यवस्थेच्या निर्णय निश्चितीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग म्हणजे राजकीय सहभाग होय. हेन्झ इल्यूनच्या मते, राज्यसंस्थेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत किंवा धोरण प्रक्रियेत लोकांनी स्वतःला गुंतवून घेणे म्हणजे राजकीय सहभाग होय. राजकीय सहभागाच्या केंद्रस्थानी ऐच्छिक राजकीय प्रक्रिया असतात. या ऐच्छिक राजकीय प्रक्रिया पुढीलप्रमाणे: मतदान, दबाव गटाचे सक्रिय सदस्यत्व, प्रतिनिधींशी संपर्क, राजकीय पक्षांच्या कामात सहभाग, राजकीय विचारसरणीचा प्रसार इत्यादी. अशा ऐच्छिक कृतीतून राज्यकर्त्यांची निवड होते. सार्वजनिक धोरणे आखली जात असताना लोकमताची नोंद घेतली जाते. 1. राजकीय सहभागाचे महत्त्व. लोकशाहीत जनतेच्या आशा आकांक्षा स्पष्टरित्या शासनापुढे मांडता याव्यात. सत्ताधारी वर्गावर जनमताचा अंकुश लादता यावा. राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावे. नागरिकांना कार्यप्रवण करता यावे. लोकशिक्षण घडावे. यासाठी राजकीय सहभागाचे महत्त्व असते. वाढत्या राजकीय सहभागामुळे लोकशाहीची पाळेमुळे घट्ट होऊन क्रांतीचा धोका टळतो. नागरिकांना राजकीय प्रौढत्व येते. शासनसंस्थेला मान्यता देण्याचे किंवा काढून घेण्याचे ते एक महत्त्वपूर्ण साधन ठरते. इतर शासन व्यवस्थांमधील राज्यकर्त्यांनाही आपल्या राजकीय सत्तेवर जनतेकडून शिक्कामोर्तब करून घ्यावयाचे असते. प्रत्यक्षात लोकांचा पाठिंबा नसला तरी जनता राजकारणात सहभागी होत असल्याचा देखावा त्यांना घडवून आणावयाचा असतो. त्याशिवाय त्यांची राजकारणावरील पकड घट्ट होत नाही. 2. राजकीय सहभागाची वैशिष्ट्ये. राजकीय सहभाग विविध स्तरांवर असतो. लोकशाहीतील नागरिक स्थानिक, राष्ट्रीय, राज्यीय पातळ्यांवर राजकीय कार्य करतात. स्थानिक व घटक राज्य पातळीवरील नागरिक केंद्रीय पातळीवरील नागरिकांना, नेत्यांना बहुमान देतात. राजकीय सहभाग निर्माण करणाऱ्या घटकांच्या प्रभावात विषमता. राजकीय सहभाग घडविणारे घटक प्रभाव निर्माण करतात. घटकपरत्वे प्रभावाची तीव्रता कमी जादा काळासाठी टिकणारी असते. आदानप्रदान प्रक्रियेला राजकीय सहभागात विशेष महत्त्व. शासनापुढे नागरिक आपल्या मागण्या मांडतात. शासनाने त्यांची पूर्तता करावी म्हणून दडपण आणतात. ही आदान प्रक्रिया ठरते. शासन त्या मागण्यांवर विचार करून प्रतिसाद देऊ लागते, तेव्हा प्रदान प्रक्रिया अस्तित्वात येते. राजकीय सहभाग वैध, अवैध स्वरूपाचा असू शकतो. मतदान, निवडणुकीत उमेदवारी, पक्षाचा प्रचार इत्यादी बाबींना राज्यघटनेची कायद्याची मान्यता असते. राजकीय सहभागाचे हे वैध स्वरूप तर कायद्याच्या चौकटीबाहेरील दंगली,
टाळेबंदी, हिंसक मोर्चे हे राजकीय सहभागाचे अवैध स्वरूप ठरते. राजकीय सहभागासाठी माध्यमांची गरज भासते. मतदान, प्रचारमाध्यमांचा वापर, सभांमध्ये भाषणे इत्यादी राजकीय सहभागांची माध्यमे ठरतात. लोकशाहीत या माध्यमांचा वापर नागरिक करू शकतात. 3. राजकीय सहभागाचे प्रकार. प्रकट व सुप्त राजकीय सहभाग. राजकीय कृती करताना जेव्हा भीती वाटत नसते, उघडपणे राजकीय विषयांवर नागरिक गप्पा मारू शकतात, तेव्हा प्रकट राजकीय सहभाग अनुभवता येतो. इंग्लंड, भारत, अमेरिका अशा लोकशाहीवादी देशात प्रकट राजकीय सहभागाला वाव असतो. याउलट हुकुमशाही देशातील राजकीय सहभाग सुप्त स्वरूपाचा असतो. हुकुमशाहीत नागरिकांवर सत्ताधाऱ्यांचे बारीक लक्ष असते. राजवटीविरुद्ध उक्ती किंवा कृती करणाऱ्यांना शिक्षा ठोठावली जाते. भीतीपोटी राजकीय सहभागाला मर्यादा पडतात. सक्तीचा व उत्स्फूर्त राजकीय सहभाग. साम्यवादी देशात हुकुमशाही असते, परंतु लोकशाहीचे नाटक केले जाते. हे नाटक रंगावे म्हणून नागरिकांवर सक्ती केली जाते. मतदान न करण्याची नावे शिक्षापात्र व्यक्तींच्या यादीत नोंदविली जातात. परिणामतः सरकारची नाराजी टाळण्यासाठी लोक मतदान केंद्रावर हजेरी लावतात. असा राजकीय सहभाग सक्तीचा असतो. याउलट लोकशाही देशात मतदान करता यावे म्हणून परगावी गेलेले नागरिक स्वयंप्रेरणेने मतदान करण्यासाठी गावाकडे परततात व मतदानाचा हक्क बजावतात. हा उत्स्फूर्त राजकीय सहभाग ठरतो. उदासीन व क्रियाशील राजकीय सहभाग. मतदान केंद्राकडे जाताना काही नागरिकांच्या तोंडी पुढील वाक्य असते: मतदान करायचं म्हणून करतोय, माझ्या एकट्याच्या मतामुळं काय जग बदलणार आहे. हा राजकीय सहभाग उदासीनता व्यक्त करतो. याउलट काही उत्साही नागरिक शेजार-पाजारच्या लोकांनाही मतदानासाठी उद्युक्त करतात. मतदानाच्या दिवसाला राष्ट्रीय सणाचा दिवस मानतात. हे क्रियाशील राजकीय सहभागाचे उदाहरण ठरते. स्वार्थप्रेरित, कर्तव्यप्रेरित राजकीय सहभाग. व्यक्तिगत स्वार्थासाठी मोबदल्याच्या अपेक्षेने जेव्हा राजकीय व्यवहारात नागरिक सहभागी होतात, तेव्हा स्वार्थप्रेरित राजकीय सहभाग दिसू लागतो. पदप्राप्ती, धनप्राप्ती, सन्मानप्राप्तीचा लोभ त्यामागे असतो. याउलट आणीबाणी उठवून इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली तेव्हा आणीबाणीच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करणे हे आपले कर्तव्य मानून मतदानासाठी मतदार प्रचंड संख्येने घराबाहेर पडले. करणात्मक, अकरणात्मक राजकीय सहभाग. सरकारी धोरणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी करणात्मक राजकीय सहभाग दर्शविला जातो. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर हल्ला झाल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी बुश प्रशासनाच्या धोरणाला अमेरिकन काँग्रेसने, कायदेमंडळाने जोरदार पाठिंबा व्यक्त केला. आर्थिक तरतुदींना मान्यता दिली. याउलट सरकारी धोरणांसंबंधी नाराजी व्यक्त करण्यासाठी अकरणात्मक राजकीय सहभाग जन्माला येतो. उदाहरणार्थ, शेतीमालासाठी शासकीय पातळीवरून घोषित करण्यात येणाऱ्या आधारभूत किमतींना शेतकऱ्यांकडून केला जाणारा विरोध. व्यक्तिगत पातळीवरील राजकीय सहभाग व समूह पातळीवरील राजकीय सहभाग. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पत्रकाराने उजेडात आणले. त्यासाठी जनजागृती केली. परिणामतः निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. याउलट स्वातंत्र्यपूर्व काळात सामुदायिकरित्या परदेशी मालाची होळी करण्यात येत असे.
अशा उदाहरणार्थून समूह पातळीवरील राजकीय सहभाग स्पष्ट होतो. संघटित व असंघटित राजकीय सहभाग. दबाव गट किंवा राजकीय पक्षाद्वारे आयोजित मोर्चा, मेळावा संघटित राजकीय सहभागाची जाणीव करून देतो, तर राजकीय नेत्यांच्या भाषणासाठी परस्परांशी ओळख नसलेले श्रोते जेव्हा एके ठिकाणी जमतात, ते असंघटित राजकीय सहभागाचे उदाहरण ठरते. 4. राजकीय सहभागाला प्रभावित करणारे घटक. राजकीय जाणीवांची तीव्रता. नागरिकांच्या राजकीय जाणीवा कितपत विकसित झाल्या आहेत, हे सामाजिक संपर्कांची साधने, प्रसारमाध्यमे, विविध संस्थांमधील नागरिकांचा सहभाग या माध्यमातून घडून येणाऱ्या जनजागृतीद्वारा कळू शकते. वाढती जनजागृती म्हणजे वाढता राजकीय सहभाग होय. लोकशाहीतील प्रसारमाध्यमांना स्वायत्तता असल्यास खऱ्याखुऱ्या लोकमताचे दर्शन घडते. व्यक्तीची व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये. सर्व नागरिक सारख्या स्वभावाचे नसतात. व्यक्तीच्या स्वभावाचा व्यक्तिमत्वाचा परिणाम राजकीय सहभागावर होत असतो. व्यक्ती अंतर्मुख किंवा बहिर्मुख असते, परंपरानिष्ठ किंवा पुरोगामी असते. ती ज्या संस्काराची असेल त्यावर तिचा राजकीय सहभाग अवलंबून असतो. स्वकेंद्रित असेल तर राजकीय सहभाग कमी, समजाभिमुख असेल तर राजकीय सहभाग जादा असतो. व्यक्तीची सामाजिक गुणवैशिष्ट्ये. समाजाच्या काही सर्वसाधारण वैशिष्ट्यांचा प्रभाव, त्याचबरोबर त्या समाजात असणारे धर्म, भाषा, जात यांचा प्रभाव व्यक्तीच्या राजकीय सहभागावर पडतो. व्यक्तीचे समाजातील सामाजिक स्थान, दर्जा, उत्पन्न याचाही राजकीय सहभागावर प्रभाव पडतो. राजकीय व्यवस्थेचे स्वरूप. लोकशाही राजकीय सहभागाला प्रोत्साहित करते. या उलट सर्वंकष राज्यव्यवस्थेत खऱ्या राजकीय सहभागाचा संकोच घडतो. राजकीय पक्ष. ज्या राजकीय पक्षात आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गातील सभासद जादा असतात, तो राजकीय पक्ष राजकीय सहभागाच्या दृष्टीने जादा संवेदनशील असतो. प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीतून जो राजकीय सहभाग घडतो, त्यात प्रादेशिक अस्मितेचे दर्शन घडते. प्रादेशिक अडीअडचणींचा गुंता सोडविण्यासाठी प्रादेशिक पातळीवरील नागरिक राजकारणात सहभागी होतात, असे सामान्यतः आढळते. मतदानविषयक पात्रतेच्या अटी. मतदानविषयक राज्यसंस्थेने टाकलेल्या अटींवरही नागरिकांचा राजकीय सहभाग आधारित असतो. 20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत जगातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्यामुळे त्या राजकारणापासून वंचित राहिल्या. ज्या देशाच्या राज्यघटनेत स्त्री-पुरुष समतेवर भर देण्यात येऊन स्त्रियांना मतदानाच्या कक्षेत आणण्यात आले, तेथे स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाला चालना मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळे यांत स्त्रियांसाठी सभासदत्वाची टक्केवारी वाढली की त्यांचा राजकीय सहभाग वाढतो. व्यक्तीची शैक्षणिक पातळी. शिक्षणामुळे राजकीय मूल्यांची, राजकीय प्रश्नांची जाण येते. अशिक्षित नागरिकांची दिशाभूल केली जाऊ शकते. अनुकरणावर, अज्ञानावर आधारित असलेला राजकीय सहभाग अंध स्वरूपाचा असतो. परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव. मानवी जीवनाला परिस्थिती आकार देते. नागरिकांच्या अवतीभोवतीचे वातावरण, त्यात घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटना, त्यांची जीवनशैली, व्यवसाय, श्रद्धा इत्यादी घटक त्यांच्या मतदान कृतीला वळण लावित असतात. प्राध्यापक शिर्षीकरांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या घटकांचा बारकाईने अभ्यास केला आहे. एम. लिपसेट यांनी सामाजिक वैशिष्ट्यांचा मतदानावरील प्रभाव खालील प्रकारे नोंदविला आहे. मतदानाचे अधिक प्रमाण. जास्त उत्पन्न असलेले नागरिक, जास्त शिक्षण असलेले, उद्योगपती, कार्यालयीन नोकर, शासकीय नोकर, नगदी पिके घेणारा शेतकरी, गोरे, पुरुष, मध्यमवर्गीय तसेच ज्येष्ठ नागरिक, जुने रहिवासी, पश्चिम युरोपातील कामगार,
पेच प्रसंगयुक्त परिस्थिती, विवाहित व्यक्ती, संघटनांचे सभासद, मतदानांचे कमी उत्पन्न असलेले नागरिक, कमी शिक्षण असलेले, अकुशल कामगार, घर नोकर, सेवा नोकर वर्ग, अन्नधान्य पिकविणारा शेतकरी, निग्रो, स्त्रिया, तरुण, नवे रहिवासी, अमेरिकेतील कामगार, सर्वसाधारण परिस्थिती, अविवाहित, संघटनांचे सभासद नसलेले. मतदान कोणत्या परिस्थितीत करावे लागणार, दबाव येत असल्यास तो कितपत परिणामकारक आहे, याचाही मतदानावर आणि पर्यायाने व्यक्तीच्या राजकीय सहभागावर परिणाम होतो, असा निष्कर्ष लिपसेटने काढला आहे. एकंदरीत राजकीय सहभागाची प्रक्रिया ही मानसिक तसेच गुंतागुंतीची असल्यामुळे व परिस्थिती परिवर्तनशील असल्यामुळे ती सर्व व्यक्तींच्या बाबतीत जरी सर्वत्र सारखीच आढळत नसली तरी स्थूलमानाने वरील घटकांच्या प्रभावातून वळण घेत असते. मतदान करणे, राजकीय पक्षांच्या सभांना उपस्थित राहणे, राजकीय पक्षांना आर्थिक सहाय्य देणे, आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधींशी पत्रव्यवहार करणे, पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणे, पक्षासाठी प्रचार करणे, मतदारांना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे, राजकीय सभांमधून भाषणे करणे, प्रचार मोहिमेत सहभागी होणे, दबाव गटांशी जवळीक साधणे, निवडणुकीत पक्षाच्या वतीने उमेदवारी करणे इत्यादी स्वरूपात नागरिकांचा राजकीय सहभाग दिसून येतो. 5. राजकीय सहभागातून अलिप्तता. सर्वांनी राजकारणात भाग घेतला असे कधीच घडत नाही. जी माणसे राजकीय प्रक्रियेच्या कक्षेत येत नाहीत अशा व्यक्तींच्या तटस्थतेची कारणे पुढीलप्रमाणे. क. राजकीय उदासीनता. राजकारणाविषयी रस नसणे म्हणजे राजकीय उदासीनता असे रूश व अल्तॉफ यांचे मत आहे. अशा प्रकारचे उदासीनतेचे प्रमाण व्यक्तीत कमी अधिक असू शकते किंवा एकच व्यक्ती काही बाबतीत उदासीन तर काही बाबतीत उत्सुक असू शकते. तसेच राजकीय सहभागात रस असणारी व्यक्ती राजकारणातील कटू अनुभवांमुळे नंतरच्या काळात राजकारणासंबंधी उदासीन होऊ शकते. उदासीनतेचे मूळ राजकीय कृतीच्या परिणामांच्या भीतीत, राजकीय कृतीच्या परिणामहीनतेत, सहभागासाठी आवश्यक ठरणाऱ्या प्रोत्साहनाच्या अभावात दडलेले असू शकते. कधीकधी राजकीय बाबींसंबंधीच्या दृष्टिकोनातील मतभेदांतून संघर्ष, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते. असा संघर्ष पेलण्या इतपत ज्यांची मानसिकता नसते ती राजकीय औदासिन्याच्या कक्षेत जातात. सहभागासाठी आवश्यक ठरणारी माहिती उपलब्ध न झाल्यासही औदासिन्य येऊ शकते. कोणतीही राजकीय कृती देशातील प्रतिकूल परिस्थिती सावरू शकणार नाही अशी धारणा असलेल्या लोकांमध्ये येणारी उदासीनता विचारांच्या बैठकीवर आधारित असल्यामुळे राजकीय सहभाग टाळणारी ठरते. रॉबर्ट डॉल त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेताना म्हणतात की असे लोक राजकारणासाठी द्यावा लागणारा वेळ दुसरीकडे गुंतवून व्यक्तिगत लाभाची अपेक्षा बाळगतात. त्यांच्या दृष्टीने राजकारण हा रिकामटेकड्या लोकांचा खेळ असतो. आपल्या राजकीय सहभागामुळे काहीही दिव्य भव्य घडणार नाही असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. आपण निष्क्रिय राहिलो तरी देशाला कोणतीही हानी होणार नाही असा गंड त्यांच्या मनात उद्भवतो. राजकीय सहभागामुळे फायद्यापेक्षा व्यक्तिगत तोटे अधिक जाणवतील अशी त्यांची धारणा असते. ख. राजकीय अंधश्रद्धपणा. ज्या आत्मकेंद्रित व्यक्ती समाजाकडे तुच्छतेने पाहतात, समाज हा स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा बनलेला आहे असे मानतात, त्या व्यक्तींमध्ये राजकीय अंधश्रद्धपणा निर्माण होतो. इतरांच्या कृतीत अशा व्यक्तींना फसवेगिरीची शंका येते. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासारख्यांचा वापर होण्याची शक्यता आहे अशी भावना त्यांच्या मनात दृढावते. घाणेरड्या राजकारणातून अलिप्त राहण्यातच सुज्ञपणा आहे
असे गृहीतत्व त्यांच्या ठायी असते. अशा अंधश्रद्ध व्यक्ती निराशावादाकडे वाटचाल करतात. शिक्षणाच्या प्रसारामुळे असा अंधश्रद्धपणा कमी होतो. ग. राजकीय अलगत्व. राजकारणासंबंधीची घृणा जेव्हा संघर्षात रूपांतरित होते तेव्हा राजकीय अलगत्व दिसू लागते. रॉबर्ट लेन यांच्या मते राष्ट्र विनाशाकडे आगेकूच करीत आहे. राष्ट्राच्या चुकीच्या वाटचालीला थोपविणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणारे लोक राजकीय अलगत्व दाखवितात. साधारणपणे अतिरेकी विचारसरणीच्या लोकांमध्ये राजकीय अलगत्व वृद्धिंगत होते. अशा अस्थिर मानसिकतेच्या व्यक्ती प्रचलित राजकीय व्यवस्थेला संपविण्याची भाषा बोलतात. घ. राजकीय हतबलता. राजकारणाविषयी व्यक्तीच्या मनात हतबलता निर्माण होऊन आपण राजकारणाचा दर्जा सुधारू शकत नाही, शासकही आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशा प्रकारची भावना निर्माण होऊन राजकारणाविषयी व्यक्तीच्या मनात जेव्हा अनास्था निर्माण होते तेव्हा त्या भावनेला राजकीय हतबलता म्हटले जाते. जर आपणास कोणाचे सहकार्य लाभत नाही तर आपणही मूल्यांवर नियमांवर श्रद्धा का ठेवावी असा विचार व्यक्ती करू लागते आणि परिणामतः ती निष्क्रिय किंवा दुराग्रही किंवा अरेरावी प्रवृत्तीची बनते. राजकीय सहभागात तिला रस नसतो. राजकीय हतबलता जितकी जास्त तितका राजकीय सहभाग कमी होतो. भौतिक सुखापासून विरक्तीचा भाव निर्माण झाला किंवा आपल्या सहभागाचा राजकीय निर्णय प्रक्रियेवर काहीही प्रभाव पडणार नाही अशी भावना निर्माण झाली की बिगर राजकीय मार्गाचा वापर करण्याकडे व्यक्तीचा कल दिसून येतो. राजकीय सहभागापासून अलिप्त राहणारे नागरिक लोकशाहीला परवडणारे नसतात, कारण त्यांना उपद्रव मूल्य असते. त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना राजकीय प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. 6. भारतात राजकीय सहभाग अल्प व तात्पुरता असण्याची कारणे. क. भारतीय जीवनशैली स्वायत्त स्वरूपाची आहे. इथला समाज पिढ्यानपिढ्या राजकीय घडामोडींपासून लांब राहिलेला आहे. ख. प्रतिकूल सामाजिक पर्यावरण. जातींमधील उच्च-नीचता, स्त्री-पुरुष विषमता सामाजिक अभिसरणाच्या मार्गात अडथळे निर्माण करून संकुचित दृष्टिकोनाला जन्म देतात. समाजरचनेतील दोषांमुळे दलित, शोषित स्त्रीवर्ग हतबल होऊन राजकीयदृष्ट्या उदासीन बनतात. ग. प्रतिकूल राजकीय पर्यावरण. डॉक्टर भा. ल. भोळे या घटकात नोंद करताना देशाचा खंडप्राय आकार, अफाट लोकसंख्या, गुंतागुंतीच्या राजकीय व्यवहारांचा उल्लेख करतात. राजकीय घडामोडींची माहिती नसणे हा देखील एक प्रतिकूल घटक ठरतो. सुदैवाने दूरदर्शनच्या जाळ्यामुळे राजकीय पर्यावरणात अपेक्षित अनुकूल बदल घडून येण्याची शक्यता वाढली आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, आघाड्यांचे तत्त्वहीन राजकारण शिक्षितांमध्ये वैफल्य निर्माण करू पाहत आहे. परराष्ट्राच्या आक्रमणांमुळे जो राजकीय सहभाग उंचावतो तो तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजे युद्ध परिस्थितीपुरताच टिकून राहतो. घ. प्रतिकूल आर्थिक पर्यावरण. भारतात प्रचंड दारिद्र्य आहे. दरिद्री लोकांचा वेळ रोजगार शोधण्यासाठी खर्ची पडतो. त्यांना राजकारण ही चैनीची बाब वाटते. च. इतर कारणे. निरक्षरता, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार. 7. भारतातील राजकीय सहभागाची महत्त्वपूर्ण उपकरणे. क. पक्षपद्धती. उमेदवार निवडीपासून पदयात्रेपर्यंत पक्ष कार्यकर्ते राजकीय हालचाली करतात. राजकीय सहभागाच्या क्षेत्रातील भारतीय पक्षपद्धतीच्या योगदानांसंबंधीचा आढावा घेताना डॉक्टर भोळे म्हणतात, कालचा भारत आणि उद्याचा भारत यांच्यातील दुवा होण्याचे प्रचंड मोठे आव्हान इथल्या पक्षपद्धती समोर होते. बहुअंशी पारंपरिक व राजकीयदृष्ट्या विस्कळीत मतदारांचा मेळ, नागरिकत्व आणि राजकीय एकात्मतेवर भर देणाऱ्या आधुनिक राज्यव्यवस्थेशी घालण्याचे आव्हान तिला पेलायचे होते.
ही विराट आव्हाने पेलताना इथल्या पक्षपद्धतीची दमछाक निश्चितच होत आहे. पण तिच्या वाटचालींची दिशा चुकली असे म्हणता येणार नाही. ख. भारतातील निवडणुका. भारतातील निवडणुका काही किरकोळ गैरप्रकार वगळता सुरळीतपणे पार पडतात. प्रौढ मताधिकार व स्पर्धात्मक बहुपक्ष पद्धतीला वाव देण्यात आल्यामुळे सर्व समाज घटक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. भारतीय मतदार जाती भावनेला चिटकून असतो. स्त्रिया पुरुषांच्या सल्ल्याने मतदान करतात. त्यांच्या साक्षरतेमुळे हे प्रमाण कमी होत आहे. दिव्यवलयी नेत्यांचे घराणेशाहीचे आकर्षण अजूनही टिकून आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणेची गरज सांगताना डॉ. भोळे म्हणतात, समाजवादी आदर्शांची मूलतः विसंगत अशी ही भांडवलशाही निवडणूक पद्धती आहे. या प्रचलित व्यवस्थेत बहुसंख्याक जनतेचा राजकीय सहभाग खऱ्या अर्थाने घडूच शकत नाही. ग. लोकशाही विकेंद्रीकरण व ग्रामीण योजना. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी भारतात लोकशाही विकेंद्रीकरण केंद्रस्थानी मानले गेले आहे. या माध्यमातून कल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राज्यव्यवस्था अंमलात आली आहे. या संस्थांच्या स्वायत्ततेत व अधिकारांत वाढ केली जात आहे. पंचायत राज्याच्या कार्यपद्धतीचे वेळोवेळी मूल्यमापन केले जात आहे. विकेंद्रीकरणातून घडत असलेल्या राजकीय सहभागासंबंधी निरीक्षण करताना डॉ. भोळे म्हणतात, ग्रामीण लोकांच्या राजकीय जाणीवा आजही अपेक्षेपेक्षा बऱ्याच कमी प्रगल्भ असल्या तरी जनसंघटनांचे मास मोबिलायझेशन प्रमाण मोठे आहे. पंचायती राज्यातून खेड्यांचे जे राजकीयकरण झाले त्याच्याशी जनसहभागाचे वाढते प्रमाण संलग्न आहे. नव्या समाज घटकांचा राजकारणात प्रवेश होत आहे. कायदेमंडळाची जनतेप्रत जबाबदारी. घटनाकारांनी हेतुपुरस्सर संसदीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या पद्धतीत संसद जनतेला जबाबदार ठरते. नागरिकांच्या अडीअडचणी प्रतिनिधींमार्फत कायदेमंडळात मांडल्या जातात. प्रतिनिधी अविश्वासाचा ठराव संमत करून सरकार बरखास्त करू शकतात. आपल्या रास्त तक्रारींमुळे सरकार बरखास्त होऊ शकते. ही कल्पना नागरिकांचा राजकीय सहभाग वाढविते. घ. राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची नोंद. भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत हक्क आहेत. या हक्कांचा भंग झाल्यास नागरिक व्यक्तिगत पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यातून राजकीय सहभाग वाढतो. उदाहरणार्थ, हुंडाबळी प्रकरणी स्त्री संघटना मोर्चा काढतात.